अगं बस घ्या हो नाना, आणखी थोडं घ्या. आनंदाची बातमी आहे. 2 घास जास्तच खावा. आनंदाची बातमी वय काय? अहो आपल्या शीतलीला मुलगा भलताच पसंत आलाय. होय ग शीतल? असं कोणी सांगितलं? सांगाय कशाला पाहिजे? मग मी कधी म्हणलं पसंत आहे म्हणून? आता आम्हाला काय कळत नाही बी. आम्ही बी ह्यातनं गेलोयच की. ह्यातनं गेलोय त्यातनं गेलोय. काय ते नीट सरळ सांग. स्थळ आलेल्या मुलाचा फोटो कुठं विचारा की शीतलला. कुणाचा? त्या पोराचा वय कुठं आहे ग? काय माहित कुठं गायब झालाय तो. आम्ही फक्त एकदाच बघितला, त्यानंतर आम्हाला काही बघायला नाही मिळाला. का? कुठे गेला? आता शीतलने दिला तर बघायला मिळेल ना. हा म्हणजे शीतलकडे आहे वय. अहो कालपासून तिच्याकडेच आहे फोटो. मग आम्हाला पण दाखव की फोटो. ए तुला कशाला बघायचं रे? आता कान कोणाचा पिळायचा ते आम्हाला कळायला नकोय. काय रे ध्रुव? हाँ, मैं तो कस के कान पकड़ूंगा. ग बसा रे. ती काय आपल्याला फोटो द्यायची नाही. असं काय नाही. मी कशाला पळणं ठेवून घेते फोटो? होय मग कशाला ठेवलाय फोटो? मला यास्मिनला दाखवायचंय म्हणून ठेवलाय माझ्याकडे फोटो. शीतल, तुझ्या काकाचा फोटो पण ना मी असंच मैत्रिणींना दाखवायचं म्हणून माझ्याजवळ ठेवला होता. अरे गप्पा की खाऊ दे की तिला. आता आम्ही कुठं नको म्हणले. पास झाला आता आणि कुणी चेष्टा करायची नाही तिची. नाहीतर ना ती फोटो देणार नाही आपल्याला. मी काय म्हणतेस तू म्हण. आता जेवण नाश्ता जाईल ना? कुणाच ठाऊ का जावई बापांचा फोटो बघितल्यावर भूक पण लागायची नाही. बोलवायचं का पाहुण्यांना? आता विचार की मॅडमलाच. काय अगं शीतल शिकले? तिला आवडत नाही तर कशाला चिडावताय तिला? अहो थोडी गंमत केली हो. अगं कसली गंमत? विनाकारण तिला देवचायचं. हे आवडलंय का नाही माहित नाही. फोटो बाकी आवडलेला दिसतोय शीतलीला. हा त्यामुळेच अजून लाल झाली बघ. लाजून लाल झाली नव्हती, रागाने लाल झाली होती. शीतल हे घे. अगं गंमत करत होत्या तुझी त्या. हे बघ आपण लक्ष नाही द्यायचं. लक्ष दिलं ना की जास्त चिडावतात. घे. अन्नावर राग काढू नये बाय. घे. आता माझ्यावर रागवायला काय झालं? मग तुम्ही काय बोलला का नाही? अगे काय बोलणार? तर काय आपल्या वैरी येतोय. मग काय गरज होती बा असं बोलायची? मला यास्मिनला दाखवायचं होतं म्हणून मी फोटो ठेवला होता माझ्याकडं. अगं होय, पण त्यांना सांगून काय उपयोग आहे का? तुला माहितीये ना आपल्या घरात काय एक एक नमुने भरलेत ते. पण मी म्हणलं तरी का की मला पोरगा पसंत आहे म्हणून? सगळं त्यांनाच ठरवायचं तर मला विचारायचं तरी कशाला? अगं कुणी काय ठरवलेलं नाही अजून. मग आई कशी म्हणली जावई बापूंचा फोटो?
तिला काय होतंय बोलायला हा? आणि तुला विचारल्याशिवाय थोडीच करणार आहे. हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मी तुझ्यासाठी जे काय करीन ते तुझ्या भल्याचा विचार करूनच करीन, होय ना? घे. पण तुम्ही आधी त्यांना सांगा मला चिडवायचं नाही म्हणून. हो, सांगतो. हं? ह्यो आजा कुठं कडमडलाय काय माहित. त्याला फोटो दाखवला म्हणजे इशे तरी मिटल. हॅलो आजा. हा कुठेस? हा हा हा, मग इक्याच्याच घरी थांब, मी येते तिकडं. हा बाय. मामी, अजिंक्य आहे का कोणी घरात? भैया साहेब तुम्ही काय हो, काय काम काढलं? हेल्प हेल्प करायला आलो तुम्हाला. कसली व हेल्प? टॅलेंट बघा काय आणलं तुमच्यासाठी. अगो बाई, दोऱ्याचं रिळ आहे. अहो, बचत गटाला माझ्याकडनं छोटीशी मदत. हा मामी, आता तुम्हाला आणि तुमच्या बचत गटाला कोणतीही मदत लागली ना, फक्त भैया साहेबांना सांगायचं. होय, काय लागलं तर सांगतेस की. हा, तुम्ही नुसती रिळच दिली नाही म्हणजे आता ह्याचं काय करायचं मी? आता मला सांगा, चांगल्या शिलाईच्या मशीनी कुठे मिळतील व? का? आता तुम्ही नुसती रिळच दिल्यात, ह्याच्यासाठी मशीन नका वय. तुम्ही नुसती नाल दिली, गोड आता आम्हाला घ्यावा लागल नाही का? नाही म्हणजे मशीन लय महाग नसते, पण पैसे जमून घेऊ आम्ही. बघू आता पैसे कधी जमतात ती. मामी, अहो टेन्शन नॉट, आय एम हिअर. मशीनचा विषय सोडून द्या तुम्ही. पुष्पे, नमस्कार. नमस्कार भैया. इकडे काय विशेष? काय नाही, आपलं सहजच. अहो बघितलं का, भैया साहेबांनी आमच्या बचत गटाला मदत केली आहे. मामी, तुम्हाला कसलीही मदत लागली तर मला सांगा. अडचणीच्या काळात मी तुम्हाला मदत करेन, पण कधी मला मदत लागली तर तुम्ही करा, आहे का नाही? होय होय. येऊ का आता? अहो चहा घ्या की जरा. घेतला असता, पण लई महत्वाचं काम आहे, निघतो. हाय का आता? काल बी आलात तवा बी चहा घेतला नाही. आता पुढच्या वेळेला नक्की घ्या बर का. होय होय, नक्की. येऊ का मामा? नमस्कार. येतो. पुष्पे, कशाला आला तो घेऊ? हे काय रीळ द्यायला, आमच्या बचत गटाला मदत करायला? पुष्पे, मी हर्षवर्धनला चांगलं ओळखतो, अशीच कोणाला मदत करणार नाही. त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी चाललंय. हे बघ, आपल्याला नसत्या भानगडी नकोयत. स्वतः तर कधी साधी सुई आणून दिली नाही, आणि आता एखादा चांगला माणूस मदत करताय तर ते बी खुपतंय रे तुम्हाला. चांगला माणूस? आपल्या आजाला कशी वागणूक दिली होती माहितीये ना? तर तुमचा भाचा त्यांचं पैसे बुडवल आणि ते बघत बसतील होय. अगं पर कुणीतरी म्हणलंय, देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. पुष्पे,
पण आपल्याला कशाला पाहिजे आरामची कमाई? तुम्हाला काय तरस आहे तवा? मला फक्त एवढंच सांगायचंय, तू सावध राहा. मी कशाला सावध राहू? आणि त्यांनी काही मला मदत केली नाही. आमच्या बचत गटाला मदत केली. आता बघाच मी आमचा बचत गट कसा जोरात चालवते ती. पुष्पे, तुला ना काय सांगून उपयोगच नाही. करा काय करायचं ते. नीलम, काय ग? हे सामान का काढलेस बाय? नीलम, अगं हे सामान का काढलंय? बघा ना, आपल्या शितलीचं दुपटे सापडले. एवढीशी होती ना, आणि आणि बघता बघता केवढी मोठी झाली ना आपली शितली. येळ कसा भुरकन निघून गेला कळलाच नाही, आणि विश्वासच बसत नाही की आज आपण तिच्या लग्नाविषयी बोलतोय. इवली इवली पावल्या घरात बागडायला लागली ना, तेव्हा किती आनंद झाला. पवारांच्या घरात 40 पिढ्यात पहिल्यांदा पोरगी जन्माला आली. केवढं कौतुक होतं आम्हा भावांना. नीलम, तिच्या जन्माला आल्यापासूनचा हा आनंद आता तिच्यासोबत निघून तर जायचं नाही ना या घरातून. आपण राहू शकतो का कशी तर शिवाय? तुम्ही सांडली होती ना ही बाहुली, आठवते? होय, कुशेगावच्या जत्रेत आणली होती. ह्या भावली बरोबर खेळत खेळत आपली भावली कधी मोठी झाली कळलंच नाही ग. आता आपल्याला तिच्या लग्नाची तयारीला लागायला पाहिजे. आपण आपल्या शीतलच्या लग्नासाठी जमवलेले पैसे नानांच्याकडे देऊयात. म्हणजे नाना आता लग्नासाठी जमवाजमव करतीलच ना. होय, पण लग्नासाठी गडबड करायची नाही बरं का. मुलगा नीट पारखून मगच लग्न करायचं. घाई गडबडीत लग्न ठरवून शीतलला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे. आणि शीतलीला आवडलेल्या मुलाशीच आपण तिचं लग्न लावून द्यायचं. कुणी काय पण म्हणू देत, पण शीतलला जर पोरगा आवडला नाही ना, तर आपण शीतलच्या बाजूने उभं राहायचं. होय. सावकाश. रावल्या, केस कापायची त्याची. जित्तू काका, केस नाही केस म्हणायचं असतं. ए, लय नको शिकूस. बाबू कुठे गेल्यात? बाहेर गेल्यात. मग केस कापशील काय? हा, कापतो की. बसवा इथं. आज काय निवांत आहेस? होय. तू कधी निवांत नसतोच म्हणा. चांगला कट मार, आणि त्याचं काय ऐकू नकोस. ते हनीसिंग बिनिसिंग कट काहीतरी सांगेल. मग कसला मारू कट? आता पावसाचा बारीक केस असलेलीच बरी. मार काहीतरी चांगला कट. पैलवान कट मारतो. पैलवान? असा पैलवान कट मारतो की पैलवान पण म्हणला पाहिजे. कुठल्या पैलवानानं पैलवान कट मारलाय तू? नाही नाही, नको नको, पैलवान कट नको. त्याची मिस काय आवल रे. येऊ का मी? काय ध्रुव, शाळा काय म्हणते तुझी? शाळा कभी बोलती क्या?
माझं चुकलं बाबा. तो मत चुको ना. हम्म. ध्रुव, दीदी कुठं आहे तुझी? पता नहीं, म्हणजे घर से गुस्सा होकर चली गई. अयो, गुस्सा का? उसको लड़का देख रहे हैं ना, तो वो गुस्सा होगी. शीतलला पोरं बघायला चालू केलं वय. हाँ, कसला मुलगा पाहिजे? म्हणजे अपेक्षा काय आहे? मम्मी कह रही थी कि गोरा चाहिए, तुम्हारे जैसा काला नहीं चाहिए. मी कुठं एवढा काळा आहे? हा, म्हणजे जरा सावळा आहे, पण लय कुठं काळा आहे. बाल काटो. हाँ, काटता हूँ कि तू मेरा कॉन्फिडेंस घाले नको आहे क्या? आजा, मावशी बरी आहे ना? होय, आता जस्ट औषध घेऊन झोपली. काय खाल्लं का? होय, आम्ही दोघं जेवलो. तू जेवली का? होय. आणि होय का, माझी फोनवर काय म्हणत होतीस? हा, ते एका पोराचा फोटो दाखवायचा होता. हे बघ. यो, हा, का? काय झालं? अगं यो तर आमच्या मामीच्या नात्यातला आहे. तुझ्या मामीनंच आणलंय स्थळ. काय? आमच्या मामीनं तुझ्यासाठी स्थळ आणलंय? होय. माझ्या घरच्यांना काय काम नाही आणि तुझ्या मामीला बी काय काम नाही. ढीगभर फोटो आणले होते. माझा फोटो नव्हता ना त्यात. तुझा कसा असेल? तुझं तर नीट जपून ठेवलं असेल ना कोणासाठी तरी. कोणासाठी? कोणासाठी नाही. माझं सोड. बरं ये इकडे बस जरा. बाकीची पोरं कशी होती? एवढी काय खास नव्हती. यो आवडला होय तुला? आवडला म्हणजे जरा बरा वाटला. जरा बरा? अगं चांगला आहे की. आता ते बघूनच ठरवायचं. न बघता कसं सांगणार? म्हणजे बघणार नाही हो पोरगा? तू सांगितलंस तर बघीन. असं आहे होय? लग्न कोणा संग करणार? ती मी सांगितलं त्याच्या संग. गप्पे. आधी सांग पोरगा कसा आहे ते. आता सांगायचं काय त्यात? चांगलाच आहे की. होय, मग बघते. बघ बघ, पार्टी लय मजबूत आहे. मजबूत म्हणजे? अगं मजबूत म्हणजे मजबूत, म्हणजे मोठी पार्टी. कशाला कमी नाही बरं का. 40-50 एकर तर नुसता ऊस आहे. हो, आणि प्रत्येकाला सेपरेट गाड्या. बंगला तर बघशील ना, असला बंगला ना त्यांचा मोठा. असू दे की मग. हे अगं असू दे की काय. तू जर या पोरावर जुळलं ना, तू काय ऐकत नसती बाबा. म्हणजे मी आपलं सांगितलं नुसतं. सांगून काय उपयोग नाही. का? अरे पैसे बघून लग्न करणाऱ्यातली नाही रे मी. मला तर असा बी पोरगा चालेल त्याचं भले काय नसू दे, कुणाची साथ नसू दे, पण जीवाला जीव देणारा असेल ना तर त्याच्या बरोबर एका चुलीवर बी संसार करायला तयार आहे मी. अगं नुसता पैसेवाला म्हणून नाही, चांगला आहे म्हणून बघ. आणि खरंच चांगला आहे. बर बघू. शितले, एक विचारू का? विचार की. तू अचानक अशी शानगत कशी वागायला लागली? मी अशीच आहे. तुम्हाला ओळखलंच नाही. मी ओळखलं नाही तुला? नाहीच ओळखलं. मला ओळखणं एवढं सोपं नाही. शीतल पवार नाव आहे माझं. अजिंक्य शिंदे म्हणतात मला. आणि शीतल पवार काय ना, चांगलंच माहितीये मला. होय.